येस, आपण पाहिलं तर रुद्र स्पोर्ट चिपळूण पुरस्कृत चॅम्पियन सुपर लीग 2025 पहिल्या मॅचमध्ये आपण निर्णायक संघाला विजेता होताना आपण पाहूया. दुसऱ्या मॅचच्या दिशेने एका बाजूला द फिनिशर स्पोर्ट, दुसऱ्या बाजूला विलास स्ट्रायकर. फिनिशर स्पोर्ट संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर पुन्हा एकदा धावांचं पाठलाग करणं पसंत केलं आहे. मोस्टली या मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये धावांचं पाठलाग करणं पसंत केलं जातो. आरसा आपल्या डोळ्यासमोर असतो, किती षटकांमध्ये किती धावा बनवायच्या आहेत, कशाप्रमाणे बॅटिंग ऑर्डर पाठवायची, त्यानंतर कोणाला प्रमोट करायचं, हे सगळं असतं. त्यानुसार प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. दुसऱ्या बाजूला विलास स्ट्रायकरची सलामीची जोडी देखील मैदानात आहे. दोन्ही संघांचा राखीव खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवा, कारण वेळेत सामन्याला सुरुवात झाली. 25 मिनिटांमध्ये पहिली इनिंग संपणं फार गरजेचं आहे. सेकंड इनिंग देखील 25 मिनिटांमध्ये संपणं गरजेचं. मित्रांनो, आणखीन एक उमळीशी बिलॉंग करणारा एक ऑलराऊंडर खेळाडू, आपल्या तुमच्या आमच्या सर्वांचा मित्र, अर्थात आदित्य चव्हाण यांचे बंधू, छोटे बंधू, अर्थात संकेत चव्हाण. आपण पाहिलं तर ह्या स्पर्धेमध्ये विलास स्ट्रायकर संघातून त्या खेळाडूवरती बोली लागली होती. एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. ह्या मैदानावरती कित्येक वेळा चांगली कामगिरी देखील त्याने केली आहे. परंतु ॲक्च्युली त्याला आपण विलास स्ट्रायकरचे ओनर आपण व्यासपीठावरती आणि संकेत चव्हाण याला दुखापत झाल्यामुळे तो इंज्युर्ड आहे आणि खरोखरच तो देखील लाईव्हमध्ये ही मॅच देखील बघतोय, मिस करतोय. या स्पर्धेला, एक दर्जेदार स्पर्धेला तो मिस करतोय. परंतु देवाजवळ प्रार्थना असेल या स्पर्धेच्या माध्यमातून आणि सर्व क्रीडारसिक, सर्व खेळाडू आणि आमच्या वतीने, संकेत तू लवकर बरा हो मित्रा. अद्याप या वर्षीच्या हीच तर सुरुवात आहे सीझनची, अद्याप भरपूर स्पर्धा बाकी आहेत. तुला बरं होण्यासाठी देवाजवळ प्रार्थना करतो. सामन्याचा सुरुवात हो, इथे आपण पाहिलं तर पहिल्याच चेंडूवरती प्रहार, प्रारंभ, आरंभ, सुरुवात मात्र होते आर पार. एक बिग षटकार, सुरेख फटका. व्हॉट अ स्टार्ट. यस डीजे. पहले ही तैयार थे, ये डकआउट से सेट होकर गए और इन्होंने कहा, मेरे कमेंट्री बॉक्स में कहा जाता है, मैं युवा टैलेंट में सबसे टैलेंटेड खिलाड़ी में मेरा भी नाम है. नाजिम का कमाल का स्ट्रोक, एक जबरदस्त स्ट्रोक नाजिम फक्की द्वारा. आपण पाहिलं तर नाझिमला एक कित्येक वर्ष हा देखील खेळाडू या मैदानावरती चांगली प्रकारची फलंदाजी करतोय आणि अंडरमधील एक मोठं नाव आहे. तदनंतर ओराम क्रिकेटमध्ये म्हणतात ना, एक काय फटका होता. यस, आपण पाहिलं घुटना टेक तमाशा देख, इथे लॉंग ऑफच्या डोक्यावरून सुरेख फटका होता पॉवर प्लेमध्ये. आणि अशा प्रकारचा फटका म्हणजे ताकद, नजाकत सर्व काही होते. 6 धावांनी सुरुवात केली, आरंभ केलाय, प्रारंभ केलाय. इथे मात्र नाझिमने सूरज सज्ज झालाय. पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेटचा मारा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र चेंज ऑफ द पेस, गती परिवर्तन, सुरेख कमबॅक. इथे सूरजच्या माध्यमातून एक तेरी तो एक मेरी प्रत्युत्तर दिले जाते याच पटलावरती क्रिकेटच्या, कारण दोन्ही संघांसाठी हा पहिला मॅच आहे, ओपनिंग मॅच. सो दोन्ही संघांना आपण पाहिलं तर 2 गुणांसाठी चाललेला क्रिकेटचा महासंग्राम, रणसंग्राम मैदानाच्या मध्यभागी. कोण जिंकणार, कोण हरणार पाहूया. आणि इथे आपण पाहिलं तर विलास पुन्हा एकदा सज्ज झाला. राईट ओव्हर द विकेटचा मारा. नाझिम, ओ नाझिमच्या बॅटमधून निघालेला फटका, फुल पॉवरफुल, सक्सेसफुल. चेंडू सीमारेखा पार. आणखीन येतोय आउटस्टँडिंग ब्रँडेड नाझिम षटकार. डीजे. बात करें, ये गेंद अच्छी थी ऑन साइड की तरफ, एक तगड़ा स्ट्रोक मिड विकेट पर खिलाड़ी थे और पहले इथे बघा, इथे आपण पाहिलं तर जोरदार अपील केले जात आहे. थोडासा नक्कीच ह्या चेंडूचा आपण विचार केला तर पंचांचा देखील बोट आकाशाकडे आहे. प्रत्युत्तर दिले जाते, कारण चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. एष्ट्यांचा वेध घेणारा अप्रतिम चेंडू होता. जस्ट आपण पाहिलं तर पंच विक्रम उर्फ गोट्या भोसले. नक्कीच पंचांचा बोट आकाशाकडे म्हणजे परतावर लागेल नाझिमला, ज्याने अप्रतिम सुरुवात केली होती. पहिल्या चेंडूवरती सनसनाटी निर्माण करणारा अप्रतिम आउटस्टँडिंग षटकार. तदनंतर पुलचा सुरेख फटका आपण पाहिला मिड विकेटच्या दिशेने. तदनंतर पुढचा चेंडू होता तो सूरज वाघधरेचा. त्यांनी देखील दाखवून दिलाय क्रिकेटच्या या पटलावरती मी 15 ते 20 वर्ष अधिराज्य गाजवलंय. हा देखील बाईकमॅन आहे आणि एक दर्जेदार खेळाडू आहे रत्नागिरी जिल्ह्याचा. आणि इथे आपण पाहिलं तर प्रत्युत्तर दिलं जाते. ईट का जवाब पत्थर से, प्रश्न का जवाब उत्तर से. इथे मात्र षटकारांचं प्रत्युत्तर दिलं जात आहे. या एक जबरदस्त विकेटने
इथे मात्र पहिला विकेट, पहिला धक्का, पहिला ब्रेक टू नाझिम बॅक टू द पॅव्हलियन. विकेट गिरता हुआ डीजे मधुर संगीत बजता हुआ. चेंडू 5 धावांसाठी गेलेला हा आर पार सीमारेखा पार येतोय चौकार. डीजेचा थरार षटकार, माफ करा. येस, रिप्लेमध्ये बघितलं जाईल, वॉच केलं जातं आहे. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून आपण पाहिलं तर ऑफिशियल टीम जर आपण पाहिली तर अत्यंत सुरेख कामगिरी करते. भारतातील सर्वोत्तम लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेट .in यांच्या माध्यमातून ऑपरेटर म्हणून प्रत्येक गावकर, कॅमेरा म्हणून सपवान वारगीर, सिद्धेश निवाते, रितेश तांबे 4 दिवस अत्यंत सुरेख कामगिरी पाहत आहेत. यस, सापडपर्यंत षटकार 7 धावांचा हा बोनस म्हणावा लागेल. पुन्हा एकदा सज्ज झालाय सूरज. पुढचा चेंडू राजसाठी. हो, इथे पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर खाली जातोय. अशा प्रकारे एकंदरीत आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा केस संपतोय. एक फलंदाज मात्र बाद झालाय, परंतु ज्या प्रकारे आक्रमण झालंय तब्बल 23 धावा कुठल्या जातात पहिल्या षटकात. चांगली सुरुवात आहे आणि इथे मात्र एक षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 23. दुसऱ्या षटकात काय घडणार, काय बिघडणार, तोपर्यंत मी थांबतोय. यस, इथे मात्र ज्याने मागच्या सामन्यात सुरेख कामगिरी केली होती 16 चेंडू फेस करताना त्याने तब्बल 48 धावा, इंडिव्हिज्युअल सर्वात मोठी धावसंख्या ज्याच्या नावावरती आहे. ओन अँड ओनली आपण पाहिलं तर रोशन नावामध्ये रोशन आहे. रोशन कामगिरी देखील केली आपल्या संघाला. रोशन विजय मिळवून दिला. हे 6 षटकार, एक चौकार त्याच्या बॅटमधून आला. जागेवरनं 7 चेंडू तब्बल 40 धावा कुठल्या. रोशन आपल्याला विनंती करतोय, वारंवार आपल्याला इशारा केला जातोय, सूचना दिल्या जात आहेत. आपण येस आपण पाहिलं तर नानू सावंत डॉक्टर आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्याचा यथोचित सन्मान करायचा. युवा खेळाडू आहे. यस, सिद्दीक यांच्या दिशेने चला. टॉस का बॉसचा जो मंच आहे तिथे आपल्याला सन्मान केलं जाईल. नानू, आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा जो पुरस्कार आहे तो दिला जाईल. नानू, आपल्याला विनंती आपण इथे आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी दिला जाईल. रोशन ज्याने 16 बॉलमध्ये 48 धावांची खेळी साकारली. एक जबरदस्त इनिंग बघायला मिळाली रोशनच्या माध्यमातून. रोशन आज पवन तलावचा ऐतिहासिक मैदान रोशन करून टाकला आहे आणि काय बॅटिंग केली आहे. मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी दिला जाईल. ज्यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत ते डॉक्टर नानू यांच्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी दिला जातोय. मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी दिला जातोय खास करून रोशन ज्याने 16 बॉलमध्ये 48 धावांची खेळी पहिल्या मॅचमध्ये साकारली, ज्याच्यामध्ये 6 षटकार या ठिकाणी त्याने आपल्या बॅटमधनं ठोठावले आहेत. रोशन, खूप चांगली कामगिरी. ऑल द बेस्ट, शुभेच्छा आहेत. तुमच्याकडे बोलणार निश्चित आहोत. खूप चांगली कामगिरी. रोशन पहिल्या मॅचमध्ये रुद्रेस्पोर्टच्या विरोधात खेळत होतात. नील नाईट गुहागर तुमचा संघ आहे आणि प्रत्येक वेळी त्यांना खूप सपोर्ट केला आहे. नील नाईटनं असं नाही आहे, नील नाईट हे नाव सातत्यानं गुहागरच्या मागे आहे, कुंदनच्या मागे आहे. आज कसं वाटलं सुरुवातीला जेव्हा खेळत होतात पहिले मॅच 6 षटकार तुम्ही लगावलेत? चांगलं वाटलं खेळताना. रोहन दाला पण थँक्यू बोलतो, त्याने आम्हाला खेळायला चान्स दिला. राजेश चव्हाण आमचे सर आहेत, त्यांनी पण आम्हाला खेळायला चान्स दिला या मैदानावर टुर्नामेंट भरून.
चांगलं वाटलं. थँक्यू. तुमच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा आहेत. पुढील मॅचसाठी ऑल द बेस्ट. हे होतं मॅन ऑफ द मॅच अर्थातच रोशन, ज्यांना पवन तलावच्या ऐतिहासिक मैदानामध्ये 16 बॉलमध्ये 48 धावा, ज्याच्यामध्ये 6 षटकार 1 चौकारांची अफलातून कामगिरी केली आणि निश्चित मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या मॅचमधला रोशन ठरला, त्याला सन्मानित केलं गेलं आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं. खूप मोठा मॅच मैदानामध्ये दुसरा मॅच चालू आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. त्या ठिकाणी बाबल्या जाधव म्हणजे विनायक जाधव जोडलेले आहेत. थँक्यू सिद्दीक. आपण पाहिलं तर पहिल्या षटकात तब्बल 1 गडी बाद 23 धावा 3 षटकार आपण पाहिले. आणि इथे बघा पहिल्या या षटकात सफवान बारगीर जो गोलंदाजी करतोय मित्रांनो, tenniscricket.in माध्यमातून आतापर्यंत त्याने आपण पाहिलं तर कॅमेरामन म्हणून गेले 3 दिवस सुरेख कामगिरी केली. कॅमेरामन म्हणून सुरेख कामगिरी केलीच, परंतु इथे बघा गोलंदाजीवरती आल्यावरती आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेत. रत्नागिरी जिल्ह्यातील एक दर्जेदार स्विंग गोलंदाज म्हणून याच्याकडे पाहिलं जातं आणि चांगली कामगिरी आहे. आणि इथे पहिल्या चेंडू आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती सिंगल आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती बाद केला आहे. आणि इथे मात्र राजची जी वादळी खेळी होती ती मात्र संपुष्टात येते. स्वीट बट्स शॉर्ट बिट स्वीट चांगली खेळी होती. नंतर सज्ज झालाय नक्कीच सफवान. इथे मात्र खरोखरच जे कमबॅक करणारे एक षटकाची नितांत गरज आहे. गोलंदाजी करणारा दम फिनिशर स्पोर्ट्स संघाला ते षटक इथे मात्र येताना पाहतोय. कारण बघा पहिल्या षटकात अनुक्रमे आक्रमण झालं होतं सूरज बागदेरेवरती आणि अशा वेळी इथे हा युवा गोलंदाजाने या सामन्याची सूत्र आपल्या हातात घेताना मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक क्रमांक 2 आतापर्यंत प्रगतीपथावरती आहे. स्ट्राईकवर आपण पाहिलं तर कर्णधार अमान बगदादी राऊंड विकेट समान आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच ज्याला म्हणतात अशा प्रकारचा फटका ट्रॅव्हल होतोय, कव्हरच्या दिशेने रोखलं जातंय, फेकलं जातंय, तद्वर एकदम मात्र मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये 25 पावशतक संघाचं फलकावरती लागतं डावातील दुसऱ्या षटकात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू आपण पाहिलं तर सज्ज आहे. डावखुरा फलंदाज म्हणजेच सलामीचा फलंदाज प्रयाग आपण पाहिलं तर प्रयागसाठी एक मिडविकेट आहे आणि लॉंग ऑफच्या बाहेर एक सर्कलच्या बाहेर खेळाडू. इथे बघा इथे आपण पाहिलं तर आणखीन एक सुरेख षटक आपण पाहिलं. आतापर्यंत केवळ 2 धावा दिल्यात, एका फलंदाजाला बाद केले. राजची खेळी वादळी खेळी त्यांनी संपुष्टात आणले. आणि प्रयागच्या बाबतीत सांगायचं झालं तर कोण विसरणार आहे तो शतक, तो इतिहास आपण कधीही विसरू शकत नाही. न विसरणारा इतिहास केला आहे खेळाडूने. ह्याच मैदानात CPLच्या माध्यमातून मित्रांनो 24 चेंडूमध्ये शतक झळकावलं होतं. तब्बल 10 षटकार मारले होते. तोच प्रयाग ऑन द क्रीज आपण पाहतोय. पुढचा चेंडू सफवान. इथं मात्र सुरेख फटका. लेदर क्रिकेटची आठवण करून देणारा खेळाडू आहे. आणि नो डाऊट आपण पाहिलं तर पुरुष खेळ इथे चालू असलेल्या स्पर्धेत ह्याच म्हणजेच प्रयागचा संघ अंतिम फेरीत देखील दाखल झाला आहे. आणि चिपळूण अकॅडमीच्या माध्यमातून सुरेख लेदर क्रिकेटचा एक चांगला खेळाडू आहे. टेनिस क्रिकेटमधील एक चांगला युवा आहे आणि उज्ज्वल भविष्य देखील आहे. एकंदरीत पहा 2 षटकांचा खेळ संपतोय आणि इथे मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद धावसंख्या फलकावरती आहे ती 26 धावा. आणि ते मात्र कमबॅक करणारं षटक आपण पाहतोय. तदनंतर येणारं षटक कसं असणार तोपर्यंत पाहूया, ऐकूया. मी थांबतोय. DJ राहुल. इथे आपण पाहिलं सुधीर स्पोर्टचे एक आक्रमक अष्टपैलू खेळाडू प्रशांत मॅन फ्रॉम USA यांचं या व्यासपीठावरती आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत असेल. त्यानंतर आमचे पप्पू गोरविले यांचं देखील आगमन झालं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. थँक्यू व्हेरी मच. आणि त्यानंतर जाऊया गोलंदाजी मार्कवर बदल होतोय. इथे आपण पाहिलं तर सफवान बारगीरला पाहिलं. त्यानंतर आपण पाहिलं तर सफवान टोले गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. राऊंड विकेट समारा. इथं आपण पाहिलं तर पंचांच्या हात समांतर क्रिकेटच्या धावावरती आणखीन एक अवांतर धावेने संघाची स्थिती आपण पाहिलं तर 2 गडी बाद 27 षटक क्रमांक 3 पडल्यानंतर थोडासा काटा कोण बदलणारा हा चेंडू होता. यष्टीरक्षकाचा वेध घेणारा, परंतु पंच विक्रम उर्फ गोट्या भोसले यांना एक्झरसाइज करावी लागते. मिस्टर एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव जोडली देखील जाते. 27 लॉस ऑफ 2 विकेट. इथे आपण पाहिलं तर सुरेख कमबॅक आहे वाईड यॉर्करचा. मित्रांनो क्रिकेटमध्ये मर्यादित षटकांमध्ये आपण पाहिलं तर प्रत्येक चेंडूवरती जो फलंदाज असतो त्याचे एक मनसुबे असतात. आक्रमण आणि फक्त आक्रमण. अशा वेळी बघा वाईड यॉर्कर, चेंज ऑफ द पेस,
यॉर्कर हे 3 प्रमुख अस्त्र आहेत. ज्या गोलंदाजाने आतापर्यंत क्रिकेटच्या पटलावरती ह्या 3 चेंडूंना अचूक टप्प्यावरती हाताळले त्याला मात्र यशस्वी होताना पाहिलं, धावा रोखताना पाहिलं. चांगली गोलंदाजी आहे. पहिला चेंडू सोरे होता परंतु न डगमगता ह्या छोट्या नक्कीच सफवान याने मात्र नक्कीच चांगलं षटक आहे. आणि एखादा गोलंदाज चांगली कामगिरी करतो ना तेव्हा दुसरा येणारा गोलंदाजाचा कॉन्फिडन्स मात्र वाढतो. इथं बघा ऑफस्टम्पच्या बाहेरून जाणारा चेंडू होता. नक्कीच ऑफस्टम्प की ऑफस्टम्प इथे जखडून ठेवलं डावखुरा. जर आपण पाहिलं तर प्रयाग स्ट्राईकवरती आहे आणि बॅटची कट घेऊन जाणारा चेंडू होता. डॉट चेंडू क्रिकेटवरती आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तो कशा प्रकारे गेला हे महत्त्वाचं नाही आहे. धावसंख्या मात्र 27. 27 धावा फलकावरती आहेत. धावातील षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. राऊंड विकेटचा पुढचा एकदा पुन्हा ओ इथे मात्र विथ द स्पिन चेंडूला भिरकावून दिला. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू दण करत चाललाय सीमा रेखा पार. चेंडू फरार. येतोय चौकार. ऐकूया डीजेचा थरार. म्हणजे महिंद्रा अँड महिंद्रा एअर इंडिया एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीसाठी येते. इथे आपण पाहिलं तर पुन्हा एकदा इथे पुन्हा एकदा मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथं मात्र प्रॉपर टायमिंग होत नाही आहे. बावा कोणत्याही प्रकारे चूक करत नाही आहे. धक्का क्रमांक 3 प्रयागने हा आधीच्या चेंडूवरती चौकार मारला होता. तदनंतर मात्र प्रत्युत्तर दिले जाते सपवानच्या माध्यमातून. एक तेरी तो एक बेरी. यस इथं मात्र परतावं लागतंय. प्रयाग सुंदर चेंडू इथे मात्र सुरेख झेल टिपला. दॅट शुड बी टेकन. इथे मात्र फलंदाज तंबूत परततोय आणि डीजे देखील वाजतोय. डीजे प्लीज. पाक गुरुवारी क्रीडा मंडळ आयोजित आपण पाहतोय येणाऱ्या 24, 25, 26 पाक कन्या शाळेच्या भव्य दिव्य मैदानावरती भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा. प्रथम पारितोषिक आहे 1 लाख रुपये. द्वितीय पारितोषिक एक आहे 51,001 आणि तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी देखील 25,001 25,001 अशी प्राईज. भव्य आणि दिव्य लाख मोलाची स्पर्धा आहे. मित्रांनो कबड्डी म्हणजे क्रिकेटची पंढरी म्हटली जाते. माफ करा, कबड्डी म्हणजे चिपळूणची पंढरी म्हटली जाते. आणि ह्या पंढरीमध्ये कबड्डीचा महासंग्राम रणसंग्राम प्रो कबड्डीमध्ये जे खेळाडू आपण पाहिलेत यूट्यूबच्या माध्यमातून त्यांना मात्र प्रत्यक्षात पाहण्याची संधी मात्र दिली जाते. नो डाऊट पाक गुरिवलेवाडी क्रीडा मंडळ आयोजित भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा 2025चा थरार दिनांक 24 ते 26 या कालावधीमध्ये एकापेक्षा एक दिग्गज खेळाडू आहेत. मित्रांनो नक्कीच पाहायला विसरू नका. आणि नक्कीच 24 तारखेला भेटणार आपण पाक गुरिवलेवाडी कन्या शाळेच्या मैदानावरती. जाऊया मॅचच्या दिशेने. धन्यवाद. इथे आपण पाहिलं तर 31 धावा फलकावरती लागतात. 3 गडी बाद 31 धावा. षटक क्रमांक 3 देखील पाहतोय. नवीन फलंदाज आपण पाहिलं तेजस मैदानामध्ये आहे. याचा देखील एक विक्रम आहे. नंतर सांगेल मित्रांनो. हा षंडू पाहूया. सपवान दिशा बदलून गोलंदाजी करतोय. हो परफेक्ट यॉर्कर स्लोवन वारकर होता. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. मित्रांनो आणखीन एक खेळाडूची आठवण मैदानात आली की एक आठवण मात्र येते गोळकोट धक्का मैदान. कारण या मैदानावरती त्याने आपण पाहिलं एका षटकात तब्बल 7 षटकार मारले. तो 9 चेंडू पडला होता त्याच्यावरती देखील षटकार मारला होतं. आणि तब्बल 43 धावांचं षटक होतं. बक्षिसांची खैरात झाली होती. मित्रांनो समालोचन करताना इतकी मजा आली होती. आउटस्टँडिंग झाली. त्याला 7 ते 8 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. परंतु इथे पाहूया तेजस मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा पुढचा चेंडू राईट द विकेटचा मारा आहे. बॅटची कड घेऊन काय सुरेख षटक आहे बघा. ह्या आधीचं षटक टाकलं होतं नक्कीच सफवान बारगीरने. केवळ धावा दिल्या होत्या 3. एका फलंदाजाला बाद केलं होतं. पुन्हा सफवान टोले इथं मात्र हजर होते तिसऱ्या षटकासाठी. त्याने देखील दाखवून दिले तू सफवान तर मी देखील सफवान आहे. तू देखील या स्पर्धेत खेळतोस मी देखील या स्पर्धेत खेळतोय. आपल्याला जिंकायचं आहे. एकीचं बळ मी इथं फळ. दोघांनी सुरेख गोलंदाजी केले आणि अशा प्रकारे एकूण 3 षटकांचा सामना देखील संपतो. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद धावसंख्या आहे 31. येणाऱ्या 3 षटकात काय घडतंय काय बिघडतंय सांगण्यासाठी येतात सिद्दीक मेमन. माझी सुट्टी डीजेची ड्युटी आणि डीजे यस कॅरी ऑन.
और लीग रत्नागिरी प्रीमियर लीग 2025 सीजन 2 दर्शक भारी तादाद में जुड़ रहे। मुकाबला आज के दिन का ये तीसरे दिन का दूसरा मुकाबला द फिनिशर स्पोर्ट्स उसके सामने आप देख रहे हैं विलास स्ट्राइकर की टीम है। विलास सावंत स्ट्राइकर बल्लेबाजी करने के लिए आप देख रहे हैं अमान बगदादी एक एंड पर गए, एक एंड पर तेजस पंचन गेंदबाजी करेंगे। टप्पा खाने के बाद हरकत करते हुए शरारत करते हुए गेंद विकेट कीपर के दस्तानों में। रन की कोई गुंजाइश नहीं है। विकेट के पीछे आप देख रहे हैं सूरज अच्छी विकेट कीपिंग कर रहे हैं। रन संख्या फिलहाल रुके हुए है 31 रन 3 विकेट के नुकसान पर। बैटिंग करने वाली टीम विलास स्ट्राइकर के आप देख रहे हैं दबाव है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। इस ओवर की अगली गेंद ज्यादा बाहर जा रहे हैं। क्रीज की घेरे का इस्तेमाल ज्यादा कर रहे हैं। इसके पहले अगर बात की जाए तो बहुत अच्छी गेंद थी, 5वें 6ठे स्टंप पर गेंद थी। अब जाकर 8वें 9वें स्टंप की तरफ चले गए। क्रीज की गहराई का इस्तेमाल गेंदबाज ज्यादा कर रहे हैं। रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के पर मिस्टर एक्स्ट्रा के साथ व्हाइट बॉल का इशारा भी हुआ। 32 रन 3 विकेट के नुकसान पर। ऑफ स्टंप के बाहर गए। सटीक लाइन है, क्या गेंदबाजी कर रहे हैं। गेंदबाजी में निशाना और टप्पा बिल्कुल सही होना चाहिए। और नए गेंदबाज जो पंचन आए हैं और वो अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। लेफ्ट हैंडेड गेंदबाज है, एंगल का इस्तेमाल अच्छा कर रहे हैं, कंधों का इस्तेमाल अच्छा कर रहे हैं और गेंदों में घुमाव है। बल्लेबाज उसमें फंस रहे, दबाव आ रहा है। रन संख्या रुकी भी है। उड़ाया आसमान की तरफ ऑन साइड पर खेलते में खिलाड़ी है। काउ कॉर्नर पर खिलाड़ी बन गए दर्शक बन के दीवाने। ताली बजाने का मौका गए। ब्यूटीफुल शॉट अमन बगदादी का 6 रन। ओवर की बात की जाए, चौथा ओवर चल रहा है। फील्डिंग देखिए ऑन साइड पर 4 खिलाड़ी खड़े हैं। इस ओवर की अगली गेंद उड़ा आसमान की तरफ ऑन साइड पर कहते हुए एक बार फिर गेंद वन बाउंस करते हुए खिलाड़ी के सर के ऊपर से चली गई। मिला मौका, जड़ दिया चौबा, शानदार चौबा। गेंद बाउंड के बाद 4 रन। गेंद के गेंद बात तैयार। इस ओवर की अगली गेंद स्लोवर गेंद थी, गति परिवर्तन किया था। इस गेंद को ऑन साइड की तरफ खेलते हुए जब तक खिलाड़ी वायदिश लॉन्ग से सफवान बारगिर आकर गेंद को उठाएंगे, फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, तब तक 1 रन के साथ संतुष्ट होना पड़ेगा। तेजस और अमान बगदादी को आप देख रहे हैं मैदान के अंदर बल्लेबाजी कर रहे। 3 विकेट जाने के बाद रन संख्या को बढ़ाने का काम। चौथे ओवर के अंदर फिलहाल 43 3 विकेट के नुकसान पर। इस ओवर के अंदर अभी तक जमकर बल्लेबाजी हुई है। यहां से अभी तक 12 रन आए हैं। इस ओवर की अगली गेंद ज्यादा बाहर चले गए थे। सफल होकर खेलने की कोशिश कर रहे थे। ऑफ टर्म के ज्यादा बाहर जाकर बल्लेबाज क्रीज की घेरे का इस्तेमाल कर रहे हैं। तो गेंदबाजों ने भी एक बार फिर ऑफ टर्म के ज्यादा बाहर गेंद रखी और गेंद टप्पा खाने के बाद हरकत करती हुई गेंद विकेट कीपर के दस्तानों में। 4 ओवर का खेल समाप्त। रन संख्या फिलहाल 43 रन 3 विकेट के नुकसान पर। 4 ओवर का खेल मैदान के अंदर समाप्त हुआ है। बैटिंग करने वाली टीम विलास स्ट्राइकर की टीम आप देख रहे हैं 43 रन 4 विकेट के नुकसान पर। बैटल अच्छा है, पहले पारी का खेल है। दर्शक जुड़े हुए हैं। एक छोटा सा ब्रेक लेते, ब्रेक में गाना लेंगे, गाने के साथ वापस आएंगे। चर्चा जारी रहेगी, गुफ्तगू जारी रहेगी। वेलकम बैक सभी दर्शकों और खिलाड़ी का स्वागत है। आप देख रहे हैं एक जबरदस्त टूर्नामेंट रुद्र स्पोर्ट चिपलन प्रेजेंट चैंपियन सुपर लीग आरपीएल सीजन 2 2025 का ये महासंग्राम और पवन तलाव का चिपलन का ऐतिहासिक मैदान, उसके ऊपर चलने वाला ये टूर्नामेंट। 5वां ओवर लेकर द फिनिशर स्पोर्ट्स की तरफ से सफवान बारगिर ऑन साइड की तरफ खेलते हुए गेंद डीप फाइनल की तरफ जा रही है। जबरदस्त स्ट्रोक, दर्शनीय स्ट्रोक है। दर्शक दीर्घा में एक जबरदस्त स्ट्रोक है। अमान बगदादी मैदान के अंदर तहलका मचा रहे। पहली गेंद पर स्वागत 6 रन।
अच्छी बल्लेबाजी मैदान के अंदर अमान बगदादी अब जाकर अपने जो खिलाड़ी है ना तेजस उसके साथ चर्चा कर रहे हैं। बल्ले के बीचों बीच जब गेंद लगती है ना बल्लेबाज को सुकून मिलता है, कॉन्फिडेंस 7वें आसमान पर है। और किसका कॉन्फिडेंस 7वें आसमान पर है? सफवान के खिलाफ अमान बगदादी ने छक्का लगाया, इनका कॉन्फिडेंस 7वें आसमान पर। शानदार गेम, क्या गेंदबाजी है। पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद पर भी गेंदबाज ने जवाब दिया, तू शेर मैं सवा शेर। सफवान बारगिल ऐसे हार नहीं मानेंगे, ये कह रहे मैं रत्नागिरी से लेकर इस चिपळूण के पवन तालाब के ऐतिहासिक मैदान पर आया हूँ, इतने आसानी के साथ हार मानने वाला नहीं हूँ। रन संख्या 49, 5वां ओवर। विकेट की बात की जाए तो 3 विकेट के नुकसान पर विलास स्ट्राइकर। ईश्वर की अगली गेंद ऑफ टाइम के बाहर है, कट किया, ग्रास को आग लगाने वाला स्ट्रोक, एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर, ब्यूटीफुल शॉट। लुक एट दिस बैट्समैन, 4 रन। खराब गेंद थी, सही नसीहत, एक्स्ट्रा कवर पर ग्रास को आग लगाने वाला एक ब्यूटीफुल चौका। अमान बगदादी, इनका इंजन गर्म है, क्या बल्लेबाजी करे। रन संख्या कुल मिलाकर 5वें ओवर के अंदर 53 रन। इस ओवर की कहानी देखिए, पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद बिंदी, तीसरी गेंद पर चौका। कभी बल्लेबाज हावी है तो कभी गेंदबाज हावी है। इस ओवर की अगली गेंद ओवर द विकेट, ऑन साइड पर कहते हैं गेंद तेजी के साथ ट्रैवल, वन बाउंस गिरती है गेंद बाउंड्री के बाहर, वार पर वार, गेंद बाउंड्री के बाहर, लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन पर एक शानदार चौका। अमान बगदादी हीरो बन रहे। छक्के और 3 चौके लगाने का काम अमान बगदादी ने किया कि रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के पर 5वें ओवर के अंदर विलास स्ट्राइकर 57। अब जाके दबाव परेशानी है। दबाव में कुछ लोग निखर कर आते, कुछ लोग बिखर जाते। वाइट बॉल, एक इस ओवर के अंदर अगर बात की जाए तो 2 चौके, 1 छक्का आया, दबाव अपने आप बना है। किसके ऊपर दबाव बना? तो गेंदबाजों पर दबाव बना। जिंदगी के किसी भी मैदान पर जिंदगी जगते में एक बार भी डरना नहीं है। डर जाओगे तो एक बार फिर पीछे आओगे। आगे जाने की जरूरत है। सफवान इस ओवर के अगली गेंद लेकर ओवर द विकेट, बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश, बनने का बाहरी किनारा लगने के बाद गेंद पीछे की तरफ जा रही है। रन की कोई गुंजाइश नहीं है, टाइमिंग अच्छा नहीं कर पाए थे, ऑन साइड पर खेलने की कोशिश थी। रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के पर 58 रन, 5वां ओवर जारी है। सफवान बारगिल जो द फिनिशर स्पोर्ट्स के लिए गेंदबाजी कर रहे हैं। मुकाबला द फिनिशर स्पोर्ट्स बनाम विलास स्ट्राइकर, इनके बीच में मुकाबला। फील्डिंग देखिए आप, शॉट फाइंडे का खिलाड़ी अंदर है, डीप स्क्रीन लेग, डीप मिड विकेट और लॉन्ग ऑन साइड पर 4 खिलाड़ी, ऑफ साइड पर 5 खिलाड़ी में 3 खिलाड़ी दायरे के अंदर, एक लॉन्ग ऑफ, एक डीप एक्स्ट्रा कवर। इस ओवर के आखिरी गेंद ओवर द विकेट अपने बॉलिंग बार पर उड़ाया आसमान की तरफ, लॉन्ग ऑन की तरफ, कमेंट्री बॉक्स की तरफ। ओ जबरदस्त, शाकिल राहटे क्या फील्डिंग कर रहे हैं। एक शानदार फील्डिंग, मैन फ्रॉम आई महाकाली शिरगांव, एक जबरदस्त खिलाड़ी है, जी जान लगा रहे हैं। मैदान पर चल रहा है घमासान, खिलाड़ी लगा रहे जी जान। तालियां इससे ही नहीं बजती, तालियां बजाने के लिए कुछ काम करना पड़ता है, और साहिल राठे ने जी जान लगाया है, इसीलिए कहा जाता है मैदान पर चल रहा है घमासान, खिलाड़ी लगा रहे जी जान। रन संख्या 5 ओवर का खेल समाप्त है। कुल मिलाकर 59, 59 रन बनेंगे 3 विकेट के नुकसान पर। मैदान पर तेजस और अमान बगदादी, इनके बीच में अच्छी साझेदारी है। एक छोटा सा ब्रेक लेंगे, ब्रेक के बाद आखिरी ओवर की तरफ जाएंगे। मैदान पर खर्चा हुआ है तो चर्चा भी हो रही है। एक गाने के साथ वापस आते हैं। ओवर की अगर बात की जाए तो आखिरी ओवर लेकर पंचन गेंदबाजी करने के लिए आ रहे हैं अपनी ओर से, दूसरा टीम की ओर से। आखिरी ओवर 59, 3 विकेट के नुकसान पर। अमान बगदादी कितने पर खेले ये भी देखने वाले हैं। अमान बारह गेंदों में 27 पर खेल रहे। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज पंचन, लेफ्ट आर्म ओवर द विकेट। पहली गेंद ऑन साइड पर खेलते हुए हवाई सफर है, तारामंडल में गेंद है, खिलाड़ी है, खिलाड़ी बन गए दर्शक,
दर्शक बन गए दीवाने, ताली बजाने का मौका के 6 रनों का इशारा, ब्यूटीफुल शॉट, 6 रन। को जवाब नहीं दे रहे, कमेंटर बॉक्स को जवाब दे रहे, आप मेरी तारीफ कर रहे हो और मैदान पर मैं खेलने वाला हूं। इस ओवर की अगली गेंद, क्या कमाल की बल्लेबाजी अमान। अब तक अगर बात की जाए तो इन्होंने 13 गेंदों का सामना किया, 33 रन बल्ले से बनाए हैं, क्या पारी है, और टीम का टोटल 65 पर है। इस ओवर की अगली गेंद, लोवर फुल टॉस खेलते बहुत खूबसूरती के साथ लॉन्ग ऑफ की तरफ खेलते हुए क्या छूटा गया, लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन पर खिलाड़ी है, उनके हाथों से क्या छूटा मां। थोड़ी सी अगर बात की जाए तो देरी के साथ आए थे, इंतजार करते इस गेंद का, उसके बाद कैच नहीं बना पाए। रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर 66 रन, 66। आखिरी 4 गेंद गए, अब जाकर तेजस को मौका मिला के। अमान बगदादी की बात की जाए तो 34 रनों पर खेल रहे गए, फिलहाल 15 गेंदों का सामना किया इन्होंने, 34 रन बल्ले से बनाए, उसके अंदर धुआंधार छक्के, धुआंधार चौके भी लगाए। इस ओवर की अगली गेंद, शानदार गए, ऑन साइड पर खेलने की कोशिश है, मैदान के अंदर गेंद बल्ले पर नहीं आ रहे। तीसरी गेंद इस ओवर के, अब जाकर बिंदी आई। पहली गेंद की कहानी छक्का था, दूसरी गेंद पर सिंगल, तीसरी गेंद बिंदी। पंचन गेंदबाजी करे, रन संख्या खुद मिलाकर स्कोर कार्ड के ऊपर 66, 3 विकेट के नुकसान पर। शानदार गए, जबरदस्त गेंद है, टप्पा खाने के बाद हरकत लेते हुए गेंद, अब जाकर सेक्रीफाइस वाला विकेट रहेगा, बल्ले पर गेंद नहीं आ रही। तेजस ने अपना विकेट अमान बगदादी को स्ट्राइक देने की खातिर विकेट गवाए, चौथा विकेट गिरता हुआ सफलता मिली गई और रनआउट का विकेट तेजस बैक टू पवेलियन, 4 विकेट के नुकसान पर 66 रन, गाड़ी को भी समय मिलने वाला के। मान बगदादी के आपने देखे 34 रनों का योगदान, 66 के अंदर 34 रन, यानी युवा टैलेंट। हम जितनी तारीफ कर रहे हैं ना कमेंटर बॉक्स से, वो युवा खेल रहे हैं। और हमारे कॉम्बॉक्स के अंदर मंच के ऊपर आप देख रहे हैं गुहागर का टाइगर कुंदन रोहिलकर इस मैच का आनंद ले रहे हैं। कुंदन आपका भी स्वागत है। रत्नागिरी प्रीमियर लीग 2025 सीजन 2 की पिक्चर सुपर हिट है और कुंदन ने क्या बल्लेबाजी की। आज जो पवन तालाब का इतिहास था ना अब तक का, कि पहले बल्लेबाजी करोगे सुबह के सत्र में रन नहीं आते, वो रन आते हैं। क्रिकेट इसीलिए कहा जाता है अनिश्चितताओं से भरा हुआ। मैच की तरफ जाएंगे। इस ओवर की अगली गेंद, आखिरी गेंद, सुदेश शिंदे आए, आड़े बंडे का इस्तेमाल कर रहे थे, इस गेंद को ऑन साइड की तरफ खेलना चाहते थे। गेंद और बंडे का कोई ताल्लुक नहीं। गेंद टप्पा खाने के बाद विकेट कीपर के दस्ताने में ओवर की समाप्ति। आखिरी गेंद सुदेश शिंदे इस गेंद को ऑन साइड पर खेलना चाहते थे। आखिरी गेंद भी बिंदी आई, ओवर की समाप्ति। रन संख्या कुल मिलाकर 66 रन, जीतने के लिए 67 का टारगेट 6 ओवर के अंदर द फिनिशर स्पोर्ट्स के सर पर विलास स्ट्राइकर ने रखा गया। मुकाबला बहुत अच्छा देखने के लिए मिल रहा है। कहानी बहुत अच्छी चल रही है। हमारे अंपायर बहुत अच्छी अंपायरिंग, नीलेश टेरोकर और गोटिया बोस ने इस टूर्नामेंट के लिए अंपायरिंग कर रहे हैं। और तीसरे अंपायर हमारे अदन दिलबी, ये 3 अंपायर इस टूर्नामेंट की अंपायरिंग कर रहे हैं। इनका भी तहे दिल के साथ आभार व्यक्त करते हैं। विलास स्ट्राइकर की अगर बात की जाए तो टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करते हुए 67 रन यानी 67 का टारगेट इस मैच के अंदर सेट हुआ। एक लाइन के साथ ये देखिए रूल्स एंड रेगुलेशन पर टूर्नामेंट, रुद्र स्पोर्ट करियर एकेडमी का ये टूर्नामेंट, रुद्र स्पोर्ट चिपलून, रुद्र करियर एकेडमी
इनके माध्यम से ये टूर्नामेंट का ऑर्गेनाइज है। चैंपियन सुपर लीग 2025 2024 को हमने बाय बाय किया, अलविदा किया, उसके बाद 25 के अंदर आए और बहुत धमाके हैं, बहुत टूर्नामेंट है। आने वाले टूर्नामेंट के बारे में भी चर्चा कर रहे थे। आने वाला टूर्नामेंट, इसके बाद सुधीर स्पोर्ट का टूर्नामेंट, उसके बाद चिपलून प्रीमियर लीग और उसके बाद मुरादपुर का घमासान, ये बहुत कुछ होगा। गौली प्रीमियर लीग भी इसी मैदान पर है, इसके बारे में भी चर्चा होती रहेंगी। बहुत टूर्नामेंट है और फिलहाल कबड्डी का भी टूर्नामेंट आ रहा है, उसके बारे में भी चर्चा रहेगी। चिपलून के अंदर बहुत टूर्नामेंट है और बहुत कुछ है, इसके बारे में लगातार चर्चा करते रहेंगे। फिलहाल इस मैच के अंदर भी ध्यान देना बहुत जरूरी है। बाबलिया विलास स्ट्राइकर के लिए संकेत चौहान नहीं खेल रहे हैं, ये भी एक दुविधा की बात है। संकेत चौहान अगर रहते तो इनके अंदर एक ऑलराउंडर खिलाड़ी बढ़ सकता था और थोड़े से चोटिले गए, इसलिए एक बार फिर बैक पर गए। वापसी जरूर करेंगे, शेर कभी खामोश नहीं रहता है और संकेत चौहान जो आदित्य चौहान के भाई है वो वापसी जरूर करेंगे और जब वापसी करेंगे वो भी एक बार फिर इरादे रहेंगे और वो भी एक बार फिर खेल देखने जैसा रहेगा। 6 ओवर का खेल समाप्त है, रन संख्या कुल मिलाकर 66 रन, 67 रनों का टारगेट, 67 का टारगेट 6 ओवर के अंदर बैटिंग करना होगी। अभी जवाबी हमला देखना होगा, वो फिनिशर स्पोर्ट्स का जवाबी हमला किस तरीके से होगा वो भी देखना बहुत जरूरी है। और अगली आवाज माइक्रोफोन पर विनायक जादव भी हमारे साथ जुड़ने वाले गए। पहली इनिंग का खेल दर्शकों ने देखा गया, आज छुट्टी का दिन है और दूसरी इनिंग की तरफ जाएंगे। कोणाला सुटली हाव, कोण खाऊन जाणार भाव, कोणाला सुटली हाव, कोण खाऊन जाणार भाव, तुम्हाला बघायचा आहे मॅचचा दुसरा पडाव, दुसरी इनिंग। त्याच्या अगोदर घेतो एक ब्रेक नंतर पुनश्च एकदा येतोय मायक्रोफोन वरती बदल होईल, विनायक जाधव जोडण्यातील एक गाण्यानंतर पुनश्च एकदा तुमच्या भेटीला। थँक्यू डीजे। इथं आपण पाहिलं तर नक्कीच नाणेफेक जिंकल्यानंतर विलास स्ट्रायकर संघाने, माफ करा, फिनिशर्स संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं। सुरुवातीच्या पहिल्या षटकात तब्बल सूरजच्या 23 धावा आल्या होत्या। नाझिमने आक्रमण केलं होतं, राजने आक्रमण केलं होतं। तदनंतर असं वाटलं होतं की इथे 80 ते 90 धावा एक बीट टार्गेट सेट केलं जाईल, परंतु गोलंदाजांनी केली कमाल। सफवानने आपण पाहिलं दुसरं षटक टाकलं, केवळ 3 धावा दिल्या, एका फलंदाजाला बाद केलं। तदनंतर आणखीन एक युवा सफवान, त्यांनी देखील 5 धावांचं षटक टाकलं आणि तदनंतर थोडंसं गेर वाढवण्याचा प्रयत्न झाला। चौथ्या षटकात 12 धावा, 5व्या षटकात 16 आणि तदनंतर पुन्हा एकदा शेवटचं षटक टाकण्यासाठी पंचम याला पाचारण करण्यात आलं। पंचमने केवळ 7 धावांचं षटक दिलं। एका बाजूला जास्तीत जास्त नॉन स्ट्राईकवर ठेवलं ते अर्थातच या सामन्यातील सर्वात ज्यांनी चांगली फलंदाजी केली, म्हणजे 15 चेंडू फेस केले, 3 षटकार 4 चौकार, स्वतः कर्णधार बॅटिंग सुरेख केली। कर्णधाराला साजेशी अशी फलंदाजी आपण पाहिली। 34 धावांची इनिंग ती अमान बगदादीची। एकंदरीत पण पाहिलं तर 66 धावा, 66 धावांचं धावा गोळा केल्या प्रथम फलंदाजी करताना आणि 67 धावांचं एक चांगलं आव्हान आहे, म्हणजेच लढण्यासाठी, भिडण्यासाठी, नडण्यासाठी एक चांगलं टार्गेट सेट केलं। तदनंतर धावांचा पाठलाग करताना प्रत्युत्तर कशा प्रकारे दिलं जातं आहे, गोलंदाज करणार कमाल की फलंदाज उडवणार धमाल, दर्शवणारी ही लढत दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा सामना आहे। जरी आपण पाहिलं तरी सुपर लीग असली तरी 2 गुणांचं अकाउंट ओपन करण्यासाठी क्रिकेटचा महासंग्राम, रणसंग्राम आपण पाहतोय। अर्थातच रत्नागिरी प्रीमियर लीग 2025च्या माध्यमातून अप्रतिम नियोजन, प्रायोजन आपण पाहतोय। राज चव्हाण यांचं, त्यांचा संघ पहिल्या सामन्यात पराभूत झाला होता, उणीव भासली होती अमोल भोसलेची। मित्रांनो, या संघातील एक आयकॉनिक खेळाडू आहे, एक ऑलराऊंडर खेळाडू आहे, गोलंदाजी फलंदाजी नक्कीच उणीव भासली आहे, परंतु शुभ आगमन त्याचं देखील होणार दुसऱ्या सामन्यात, म्हणजेच एक चांगला आणखीन एक संघाची मोर्ची बांधणी असेल। खोलवर फलंदाजी होती, परंतु काय गोलंदाजी केली होती। पहिल्या नील नाईट संघाने सर्व डिपार्टमेंटमध्ये चांगली कामगिरी केली। आजच्या सत्रातील 2 गुणाने अकाउंट ओपन करणार नील नाईट हा पहिला संघ आणि तदनंतर चाललेली ही लढत एका बाजूला आपण पाहिलं तर द फिनिशर स्पोर्ट्स विरुद्ध विलास स्ट्रायकर। पंच मैदानात जाताना आपण पाहतोय या संपूर्ण स्पर्धेसाठी पंच म्हणून विक्रम उर्फ गोट्या भोसले, यॉर्कर स्पोर्टचे मालक निलेश टरवकर, आदन दळवी कामगिरी पाहतात, समालोचन कक्षामध्ये सज्ज आहेत। माझ्यासोबत आपण पाहिलं तर प्रथमेश गजमल संपूर्ण स्पर्धेसाठी गुणलेखक म्हणून सुरेख कामगिरी करतात, ज्याच्या जोरावरती मी आमच्यापर्यंत समालोचन करतोय। तदनंतर गुणलेखक आणि डीजे
समोरच्याकडे आणि डीजे अत्यंत जवळचं नातं आहे, अत्यंत जवळचं कॉम्बिनेशन आणि आम्हाला सुमधुर साथ त्यांच्या माध्यमातून स्वराज्य डीजेच्या माध्यमातून राहून आणि त्यांची ऑफिशियल टीम करते आणि त्यानंतर पंचांचा इशारा येतोय ऑल सेट ऑलरेडी लेट्स प्ले. 67 धावांचा पाठलाग करताना सलामीचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होते अरमान. हा एक दापोलीशी बिलॉंग करणारा हा खेळाडू आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये मग दापोलीकर असतील, चिपळूणकर असतील, रत्नागिरीकर असतील, गुहागरकर असतील किंवा असतील पालीतले खेळाडू सर्वांनी सुरेख कामगिरी केली. 67 टू विन 67 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि ही स्पर्धा म्हणजे नेट रन रेटची स्पर्धा आहे. इथे गुणांची कमाई तर असतेच परंतु नेट रन रेट फार महत्त्वाचा आहे. इथे पाहूया अरमान पहिला चेंडू हो 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 जोरदार अपील आहे, जोरदार 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 इथे आपण पाहिलं तर जोरदार सांघिक अपील आहे आणि पहिला चेंडू बघितलं तर स्विंग अँड मिस पाहायला मिळतोय. आपली हाईट आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेताना अरमानने जो चेंडू हाताळला आहे जबरदस्त फॉलोतरी गोलंदाजीमध्ये पाहतोय मित्रांनो. नावामध्ये अरमान आहे, आपल्या संघाचा अरमान पूर्ण करणार का? सुरुवात तर चांगली केली आहे. 67 धावा ह्या मैदानावरती होताना पाहिल्यात मित्रांनो. इथे मात्र सूरज वागदरे साठी टाकलेला हा चेंडू आहे आणि हवेत हवेत आपण पाहिलं तर बघा इथे शरीरावरती शरीराचा वेध घेणारा हा चेंडू होता. पायावरती आदळून देखील किती उंच उडाला म्हणजे वेग आपण पाहिलं तर भन्नाट वेग आहे. ज्या प्रकारची पर्सनॅलिटी त्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय. आतापर्यंत जखडून ठेवलंय, रोखून ठेवलंय, कंजूस गोलंदाजी आहे. सुरेश वागदरेच्या बाबतीत सांगायचं झालं तर क्रिकेटच्या पटलावरती हा दिग्गज खेळाडू मित्रांनो. ह्याचं नाव संपूर्ण रत्नागिरीमध्ये आहे आणि बाईक मॅन म्हणून याला ओळखलं जातं आणि इथे आपण पाहिलं तर युवा खेळाडूंबरोबर मैदानात उतरला आहे. सफवानचा पुढचा चेंडू इथे शपलवून खेळण्याचा प्रयत्न होता पंचांचा. हात समांतर क्रिकेटच्या पटलावरती धाव अवांतर धावेने संघाच्या खात्यामध्ये आणखीन एक धावेची भर. आतापर्यंत 2 धावा एक्स्ट्रा स्वरूपात पाहिल्यात. पहिली लेगबाईच्या स्वरूपात, नंतर अवांतर स्वरूपात. एकूण धावसंख्या 2. धावा कशा येतात मरमत नाहीये, धावा येणं फार फार गरजेचं आहे. पुन्हा एकदा सफवान सज्ज झालाय. ओ मिस टाइम स्ट्रोक इथे बघा इथे मात्र फलंदाज बाद नरेश आपण पाहिलं तर खेळायचा होता स्क्वेअर लेगच्या दिशेने. इथं मात्र बॅट चिकट घेऊन चेंडू उंच उडतोय. बॅट का बाहरी किनारा, सफवान का सहारा. पहिला विकेट, पहिला ब्रेक थ्रू. यस विकेट गिरता हुआ पहली बार दूसरी इनिंग में स्वराज डीजे बचता हुआ. डीजे कैरी ऑन. थँक्यू डीजे. आपण पाहतोय मित्रांनो रुद्र स्पोर्ट चिपळूण पुरस्कृत चॅम्पियन सुपर लीग 2025 पर्व दुसरं दिवस 4था आणि इथे आपण पाहिलं तर बाद झालेला फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन नरेश. त्याची जागा घेण्यासाठी मैदानावरती आपण पाहिलं तर ऋत्विक आपण पाहिलं तर सूरज वागदरीच्या पहिल्या षटकात धावा 23 आल्या होत्या. इथे ऑलराऊंडर खेळाडू आहे आणि इथे मात्र त्याला चांगली कामगिरी करावी लागेल कारण चांगल्या प्रकारचा एक खेळाडू आहे. चांगली बोली त्याच्यावरती होती. ऋतिकच्या बॅटमधून निघालेला फटका, डगआउट मधून सेट होऊन आलेला फलंदाज आहे. स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू जातोय सीमारेखा पार, पंचांच्या इशारा येतोय आर पार, आउट ऑफ द पार्क, षटकार. यस डीजे आविष्कार. पुन्हा एकदा सज्ज होतोय सफवान. इथे मात्र बघा पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न केलाय, फटका पोचतोय. इथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल, प्रॉपर टायमिंग होत नाहीये, एलिव्हेशन कमी होतं. सुंदर रनिंग झेल प्रत्युत्तर दिलंय. इथे मात्र ह्या आधीचे चेंडू होते षटकार, तदनंतर सफवान प्रत्युत्तर देतोय. इट का जवाब पत्तर से, प्रश्न का जवाब उत्तर से आणि षटकाराचं प्रत्युत्तर दिलं जाते क्रिकेटच्या याच पटलावरती याच सामन्यामध्ये विकेटने. विकेट क्रमांक 2. फिर से एक बार विकेट गिरता हुआ, फिर से एक बार डीजे बचता हुआ.
सिंगल डबल्स हा विषयच नव्हता. षटकार चौकार आपण पाहिले आणि इथे देखील तेच चित्र पाहतोय. सेकंड इनिंगमध्ये थोडासा संघ अडचणीत आलाय आणि इथून आपण पाहिलं तर काय क्षेत्ररक्षण आहे मित्रांनो, जबरदस्त. अमान बगदादीसाठी आजचा दिवस अत्यंत सुरेख आहे. आतापर्यंत चांगली फलंदाजी केली, 34 कॅप्टन इनिंग आपण पाहिली. आणि कसं असतं क्रिकेटच्या पटलावरती जेव्हा एखादा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो ना, तेव्हा सांघिक कामगिरी म्हणजे क्षेत्ररक्षण देखील चांगलं होणं गरजेचं आहे. इथे झेल उडाला, झेल टिपला, स्वतः अमनने एक झेल टिपला आणि अशा प्रकारे एकीचं बळ मिळतं फळ. तुम्ही सांघिक कामगिरी जेव्हा क्रिकेटच्या पटलावरती चांगली होते तेव्हा संघ जिंकत असतो, पुढे जात असतो आणि अंतिम विजेता देखील होत असतो. इथे बघा 67 धावांचा पाठलाग करणं, षटक क्रमांक पहिलं संपतंय. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागते 2 गडी बाद 9. दुसऱ्या षटकात काय घडणार, काय बिघडणार, कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. चॅम्पियन सुपर लीग 2025चा थरार. माझी सुट्टी, यस स्वराज्य डीजेची मात्र ड्युटी. डीजे राहुल. बगदादी आणि अर्थात एक चांगल्या प्रकारची फलंदाजी तर त्याने केलीच आपल्या संघासाठी. गोलंदाजीमध्ये देखील एक ऑलराऊंडर खेळाडू आहे आणि अलोरेशी बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. परंतु मित्रांनो, म्हणजे गेल्या वर्षीच्या सीझनमध्ये ह्या सीझनमध्ये एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी, फलंदाजी आणि एक आपण पहिलं क्षेत्ररक्षण देखील कमालाचं केलं होतं. परफेक्ट ऑलराऊंडर आहे, स्वतः कर्णधार देखील आहे. त्याला ठाऊक आहे की संघ सहकार्याने जर कॉन्फिडन्स वाढवायचा असेल तर स्वतःला चांगली कामगिरी करणं फार गरजेचं आहे. ती कामगिरी मात्र तंतोतंत या सामन्यामध्ये अमानची सज्ज होते. पॅव्हेलियन एंडकडून सज्ज झाले, स्ट्राईकवर असेल यावेळी मात्र शैलेश. इथे इथे आपण पाहिलं तर शॉर्ट पिच चेंडू होता. नक्की इथे देखील चांगले एफर्ट्स होते स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये, परंतु लॉंग मिड ऑफच्या पट्ट्यात चेंडू एका धावेसाठी ट्रॅव्हल होतोय. एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 67 धावांचा पाठलाग करताना दुहेरी अंकात म्हणजेच 10-10 लॉस ऑफ 2 विकेट. प्रोग्रेस नाव सेकंड ओव्हर. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय, धावसंख्या 10. आणि इथे मात्र सूरज एक आक्रमक फलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे आणि मॅक्झिमम आपण त्याला प्रथम फलंदाजी ओपनिंगमध्ये पाहिलं आहे आणि त्याच्याकडे व्हेरिएशन आहे. हा देखील 360मध्ये खेळणारा खेळाडू, रिव्हर्सिप आहे, अप्पर कट आहे, पुल आहे, तदनंतर विविध म्हणजे व्हेरिएशन आहे. त्याच्या पिटाऱ्यामध्ये विविध फटके आहेत, परंतु अजून त्या फटक्यांचा इथे वापर होताना पाहत नाही आहे. त्याचं कारण म्हणजे गोलंदाजी. पुन्हा एकदा सज्ज होते अमान. पुढचा चेंडू राईट अप ओव्हर द विकेटचा सूरजसाठी. इथे बघा गती परिवर्तन केलं होतं, फ्लिक करण्याचा प्रयत्न होता आणि पंचांचा इशारा पाहूया काय येतोय. यस आपण पाहिलं तर बॅट चिकट घेऊन जाणारा चेंडू. एक धाव मात्र सूरजच्या खात्यामध्ये, एक मात्र धाव होते संघाच्या खात्यामध्ये आणि संघाची स्थिती 1-1-11 म्हणजे 11 धावसंख्या फलकावरती लागते 57 धावांचा पाठलाग करताना. मेंटेटरी पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे आणि तुम्हाला ठाऊक आहे की तुम्हाला जर 57 धावांपर्यंत जायचं असेल तर या षटकातील जे मॅक्झिमम चेंडूवरती त्याच्यावरती आक्रमण करणं फार गरजेचं असेल. आणि इथे मात्र सज्ज झालाय अमान. स्ट्राईकवर आहे शैलेश. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र पुन्हा एकदा लोअर फुल टॉस, कार्पेट शॉट अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होते. मिड विकेटच्या रोखाने रोखलं जातं आहे, फेकलं जातं आहे. कमालीचं क्षेत्ररक्षण आहे. आतापर्यंत बघा, आतापर्यंत ह्या सामन्यात बघा टाळ्या कधी वाजतात जेव्हा तुम्ही चांगली कामगिरी करतात, हातावरती हात पडतात, आपोआप टाळ्या वाजतात, त्याला सांगावं लागत नाही. आणि ते मात्र सुरेख एक टीम कॉम्बिनेशन चांगलं आहे, चांगलं बॉडी लँग्वेज आहे, चांगलं चेअरअप आहे, हे होणं फार गरजेचं आहे, फार गरजेचं आहे. आणि आणखीन एकदा संघाच्या खात्यात धावसंख्या होती 12. डावातील पॉवर प्लेचं हे षटक क्रमांक 2 अमान बगदादी. ह्यावेळी मात्र सूरज स्ट्राईकवर. हो, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र बघा, इथे मात्र यस फलंदाज बाद, यू मिस, आय डेफिनेटली हिट, नजर हटी, दुर्घटना घटी. यस आपण पाहिलं तर फलंदाज बाद, धक्का क्रमांक 3. कारण थोडंसं स्ट्रगलमध्ये पाहिला, धावांसाठी त्याला प्रयत्न करावे लागत होते आणि अशा वेळी काही नाही जमलं की डान्सिंग डाऊन द विकेट पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न होता. सुंदर चेंडू होता. अमान बगदादीचा दिवस आहे आणि सुरेख कामगिरी करतोय, कामगिरी सुरेख करतोय, त्यासाठी डीजे देखील वाजतो. यस डीजे.
तिथं टार्गेट होतं 81 धावांचं, तेव्हा अशी स्थिती आपण पाहिली होती. एकामाग एक संघ फलंदाज बाद झाले. तुचलमय आया हजेरी लावण्याचं काम केलं. इथे देखील धावांचा पाठलाग करताना थोडंसं मुश्किल आपण पाहतोय. धावांचा पाठलाग करणं प्रेशर आपण पाहतोय. इथे मात्र कोणा एका फलंदाजाला प्रेशर रिलीज करावंच लागेल. पुन्हा एकदा अमान, हो पुन्हा एकदा गती परिवर्तन, पुन्हा एकदा नोमॅन स्टँडमध्ये चेंडू, एका धावेसाठी ट्रॅव्हल होते. धावसंख्या 1 मारते. संघटित स्थिती आपण पाहिलं तर 13 धावसंख्या, डावातील षटक क्रमांक दुसरं आपण पाहतोय. काय सुरेख गोलंदाजी, 4 सिंगल आतापर्यंत दिलेत. सूरज सारख्या एका मोठ्या फलंदाजाला बाद केलं अमान बगदादीने. सक्सेसफुल, पॉवरफुल, अप्रतिम षटक आपण पाहतोय ते अमानचं. आणि खरोखरच इथे मात्र आपण पाहिलं तर नवीन बॅटर मैदानाच्या दोन्ही बोथ एंड आपण पाहतोय. शैलेश आणि सफवान बारगीर. इथून मात्र ॲक्सिलेटर वाढवावे लागेल, हवाई फायर करावे लागेल, आक्रमण करावं लागेल. अमान सज्ज होत आहे. राईट टॅप ओव्हर द विकेटचा या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू. इथे मात्र पुढे जाऊन खेळलेला फटका, पॉईंटच्या डोक्यावरनं चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू पुढे, क्षेत्ररक्षक मागे, सुंदर क्षेत्ररक्षण आहे. रोखलंय, फेकलंय, तद्वार 2 धावा मात्र मिळते नक्कीच शैलेशला. धावसंख्या 2 मारते. संघटित तिथे पण पाहिजे धावसंख्या फलकवरती लागते 15 धावा. म्हणजे आतापर्यंत 7.50च्या सरासरीनंतर 67 धावांचं पाठलाग करताना धावसंख्या होते 3 गडी बाद 15. अद्यापही आपण पाहिलं तर 4 षटकांचा काही शिल्लक आहे. आणि इथे काय घडतंय, काय बिघडतंय तोपर्यंत जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. म्हणजे रत्नागिरी चॅम्पियन्स लीग सुपर लीग 2025चा थरार. यस डीजे. आणि आता मात्र स्वतः कर्णधार आपण पाहिलं तर सफवान बारगीर स्ट्राईकवर आहे. नॉन स्ट्राईकला शैलेश अशी ही जोडी मैदानात. 24 चेंडूचा काही शिल्लक आहे. आणि इथून मात्र आपण पाहिलं तर 52 धावांची गरज आहे मित्रांनो. इथून आपण पाहिलं तर 24 चेंडूचा काही शिल्लक काय सज्ज झालाय. हो इथं आपण पाहिलं तर पहिला चेंडू फुलटॉस चेंडू ट्रॅव्हल होतोय. काऊ कॉर्नर आणि मिडॉनच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट देखील पाहायला मिळते. धावसंख्या 2 वाढते. संघटित स्थिती आपण पाहिली तर 17 धावा. 17चा खतरा कोणासाठी ठरणार पाहूया. मॅक्झिमम या चेंडूवरती काहीतरी घडताना पाहिलं. 17 या धावसंख्येवरती काहीतरी घडताना पाहिलंय. नवीन गोलंदाज आपण पाहिलं तर मुसद्दिक सज्ज झालाय. लेफ्ट हॅम ओव्हर द विकेटचा मारा असेल. हो, ब्रॉकॉलमध्ये टाकलेलं चेंडू हेलिकॉप्टर लँड होत आहे. मिनी हेलिकॉप्टर म्हणावं लागेल. मिड ऑफच्या पट्ट्यात चेंडू जातोय. थोडंसं मिसअंडरस्टँडिंग, परंतु परत पाठवलंय, माघारी पाठवलंय. कारण त्याला ठाऊक आहे, कारण ज्या प्रकारे 3 फलंदाज बाद झाले, संघ अडचणीत सापडलाय. आता इथे मात्र धावचीत स्वरूपात विकेट फेकायची नाही आहे. विकेटवर उभं राहायचं. पार्टनरशिप फार महत्त्वाची आहे. म्हणतात ना क्रिकेटमध्ये पार्टनरशिप फार महत्त्वाची असते. कारण इथे बघा, इथे मात्र सफवानने आतापर्यंत ह्या चेंडूवरती 1 धाव घेताना धावसंख्या फलकावरती लागते 18 धावा. एकंदरीत 67 धावांचा पाठलाग करताना याने देखील चांगली सुरुवात केली गोलंदाजाने. मुसद्दिक सज्ज होत आहे. पुढचा चेंडू लेफ्ट हॅम ओव्हर द विकेटचा मारा. यानंतरची मॅच असेल यानंतर होणारा सामना असेल आजच्या सत्रातील मॅच क्रमांक 3 द फिनिशर विरुद्ध नील नाईट. हो, इथे मात्र सुरेख फटका, शप लावून खेळलेला फटका. चेंडूचा डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आर पार, सीमारेखा पार. चॅम्पियन सुपर लीग बिग आउट ऑफ द पार्क षटकार. यस डीजे कॅरी ऑन.
नंतर काही झालं खेळण्याच्या लायकीचा नसला तर नक्कीच इथे मात्र रिप्लेसमेंट हा नवीन बॉल असेल याची नोंद घ्या. आणि इथे आपण पाहिलं तर नक्कीच या षटकाराने धावसंख्या होते 24. अशा प्रकारची हवाई फायर करावे लागेल, आक्रमण करावे लागेल. आणि क्रीडा रसिकांना जे पाहिजे असतं म्हणजे षटकार चौकार ते पाहण्यासाठी येतात. दर्दी क्रीडा रसिकांची गर्दी दुपारच्या सत्रात पोचपावती या स्पर्धेची आपण पाहतोय. चारी बाजूला टक लावून क्रिकेटचा आनंद घेणारे दर्दी क्रीडा रसिक आपण पाहतोय. हो इथे बघा पुन्हा एकदा चप्पल होऊन खेळलेला फटका. इथे मात्र सुरेख झेल टिपलाय. व्हॉट अ कमबॅक. काय प्रत्युत्तर दिलंय. अकुट्यपचा चेंडू होता, तोच गोलंदाज, तशाच प्रकारचा चेंडू, त्याच प्रकारचा फटका, परंतु इथे मात्र एलिव्हेशन नव्हतं. त्याचं रूपांतर मात्र झेलमध्ये होतंय. धक्का क्रमांक 4. फिर से एक बार विकेट गिरता हुआ स्वराज्य मधुर डीजे. तर षटक क्रमांक 3. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून मित्र म्हणेन चॅम्पियन सुपर लीग 2025च्या माध्यमातून एकच वादा राजू दादा आणि या स्पर्धेसाठी एकच वादा आमचा राजा दादा. सुरेख कामगिरी आहे, सुरेख नियोजन आहे, आयोजन आहे, प्रायोजन आहे आणि अप्रतिम अप्रतिम. एकच वादा राजा दादा. इथे आपण पाहिलं तर सपवान टोले ऑन द क्रीज. मुसद्दीकचा पुढचा चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत, पुन्हा एकदा तोच गोलंदाज, नवीन फलंदाज, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, फलंदाज बाद होतोय, ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतोय. धक्का क्रमांक 5. तू चल मै आया. फलंदाज बाद होतोय. पुन्हा एकदा डीजे देखील वाजतोय. यस डीजे. पिंट्या फुटक यांचं व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. पिंट्या वेलकम. इथे बघा बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद झाले त्या स्पर्धेमध्ये. आणखीन एक सुवर्ण संधी, गोल्डन चान्स गोलंदाजासाठी. आतापर्यंत षटकारांची हॅट्रिक पाहिले प्रसादच्या बॅटमधून पहिल्या दिवशी, षटकारांची हॅट्रिक पाहिली पहिल्याच दिवशी युवा ऑलराऊंडर खेळाडू साहिल चव्हाणच्या माध्यमातून. तदनंतर इथे मात्र अद्याप अपेक्षा आहे. इथे चांगला झेल पाहिला, हायेस्ट धावसंख्या पाहिली, इथे मोठी बिग बिग स्कोरिंग मॅचेस आपण पाहिल्या, परंतु आतापर्यंत विकेट हॅट्रिक या स्पर्धेमध्ये झालेली नाही आहे. पुन्हा एकदा संधी निर्माण झाले मित्रांनो, संधी निर्माण झाले. संधीचं सोनं करतो का पाहूया. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अब्दुल कादिर आणि इथे गोलंदाजी मार्कर मुसद्दीक पुन्हा एकदा आग ओतणारी गोलंदाजी करतोय. अर्थातच हॅट्रिक ऑन आहे. जर काही हॅट्रिक केली तर चिपळूणातील आणखीन एक दिग्गज ऑलराऊंडर लेदर टेनिस क्रिकेटमध्ये एक मोठं नाव आमचे मित्र अमीन परकार हे देखील मॅच पाहतात. त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. पाहूया. मुसद्दीकसाठी संधी वारंवार येत नसते. संधीचं सोनं करणं फार गरजेचं असतं. सध्या झालंय मुसद्दीक अब्दुल कादिरसाठी पुढचा चेंडू. इथे इथे बघा पंचांचा इशारा येतोय की हे षटक देखील संपतंय. आणि अशा प्रकारे एकंदरीत 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 24 धावा फलकावरती आहेत. म्हणजेच 8ची सरासरीने आपण पाहिलं तर धावसंख्या होताना पाहिले. आणि इथे मात्र 8 आणि थोडक्यात लागले वाट. येणाऱ्या 3 षटकात काय घडणार, काय बिघडणार, गोलंदाज अशाच प्रकारे करणार गोलंदाजी की फलंदाज करणार आक्रमण सांगणारे 3 षटकं. आणि त्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल होत आहे. येतात पुन्हा एकदा आमचे मित्र युवा टॅलेंट सिद्दीक मेमन. आणि इथे आपण पाहूया. इथे मात्र 24 धावा, 4 गडी बाद 24 3 षटकांच्या समाप्तीनंतर. यस ओर टू सिद्दीक मेमन. डीजे.
थैंक यू डीजे। वेलकम बैक सभी दर्शक खिलाड़ियों का स्वागत है। आप देख रहे हैं रुद्र स्पोर्ट चिपरन प्रेजेंट चैंपियन सुपर लीग आरपीएल। चौथे ओवर के अंदर विवेक कदम आए हैं गेंदबाजी करने के लिए। फिलहाल आपके पास गेंदे बचे 18 और 18 गेंदों के अंदर अब जाकर जीतने के लिए इस मैच में 43 रनों की जरूरत है। बाबा के हर छक्के के लिए 500 का इनाम ऑन है। अब्दुल कादिर बाबा इनके लिए प्राइस ऑन। महीनू भाई दकनी मंच के ऊपर। महीनू भाई आपका भी स्वागत है। आड़े पट्टे का इस्तेमाल किया, ऑन साइड की तरफ खेलना चाहते हैं बल्ले और गेंद का एक बार फिर ताल्लुक अच्छा नहीं हुआ है, टाइमिंग प्रॉपर नहीं हो रहा है। सफवान बारगिर को आप देख रहे हो आसानी के साथ एक रन चुराते हुए। रन संख्या अब फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर 25 जीतने के लिए 67 रन बनाने, 67 टू विन। रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर अब जाकर 25, 5 विकेट के नुकसान पर द फिनिशर स्पोर्ट्स। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज विवेक को आप देख रहे हैं। कमेंट्री बॉक्स 8 की तरफ से फील्डिंग एक बार फिर देखिए, शॉर्ट कवर पर खिलाड़ी, मिड ऑफ पर एक खिलाड़ी, ऑफ साइड पर डीप बैकवर्ड पॉइंट, शॉर्ट टर्नमैन का खिलाड़ी अंदर। बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश है, टप्पा खाने के बाद गेंद पैरों पर टकराने के बाद आगे की तरफ चली गई। जब तक नाजिम फकी विकेट कीपर गेंद के पीछे जाते तब तक एक रन मुकम्मल करने का मौका। अंपायर का सिग्नल लीग बाय का आया। रन संख्या फिलहाल बढ़ती हुई 26 रन। इस ओवर से आपको हाथ खोलने होंगे, बड़े स्ट्रोक लगाने होंगे, चक्के चौपे लगाने होंगे, वापसी करना है। तो इस मुकाबले में इस ओवर से अब जाकर दे दनादन खेलना होगा। एक तरफ विलास स्ट्राइकर जो है उसके गेंदबाजों ने समा बांधा है, असरदार गेंदबाजी है। बड़ा मंच है, बड़े मंच पर एक सुपर हिट गेंदबाजी करने के लिए गेंदबाज विवेक तैयार। कॉम्बॉक्स इन अच्छा स्ट्रोक, हेलीकॉप्टर स्ट्रोक खेलने की कोशिश। लॉन्ग ऑन की तरफ गेंद आते हुए लॉन्ग ऑन पर राज को आप देख रहे हो, अच्छी फील्डिंग करते हुए एक रन जाने दिया। एक रन के साथ अब इजाफा होता हुआ सिंगल डबल से बात नहीं बनने वाली है। मैच में जान डालना है तो बड़े स्ट्रोक खेलने की जरूरत है। रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर आप देख रहे हैं 27 रन 5 विकेट के नुकसान पर। बैटिंग करने वाली टीम द फिनिशर स्पोर्ट्स 15 गेंदे 40 रन। अभी भी मैच समाप्त नहीं हुआ है, मैच को पकड़ने की जरूरत है। इस ओवर की अगली गेंद ओवर द विकेट, बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश, ऑन साइड पर खेलने की कोशिश। इनकी दुविधा क्या है, ये खड़े खड़े खेल रहे हैं, इनके पैर नहीं चल रहे और इनका जो ट्रिगर मूवमेंट ना ऑन साइड पर गए। आपका शॉट सिलेक्शन गेंदबाज को पता है और सबसे बड़ी दुविधा आपके पैर नहीं चल रहे, आपके पास फुटवर्क नहीं है, खड़े खड़े बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश। गेंद टप्पा खाने के बाद विकेट कीपर के दस्ताने में 14 गेंदों का खेल शेष, 40 रनों की जरूरत है। ओवर द विकेट, शानदार गए। पहले इसके पहले की गेंद टप्पा खाने के बाद नीचे की तरफ थी, उसके बाद गेंद टप्पा खाने के बाद उछाल लेते हुए गेंद विकेट कीपर के दस्ताने में। और सबसे बड़ी दुविधा है जहां पर गेंद आ रही है वहां पर स्ट्रोक के लिए आपका ट्रिगर मोमेंट ऑन साइड पर रख रहे हो और गेंदबाज ने ये पढ़ लिया है। अच्छी गेंदबाज है, कमाल की गेंदबाजी, ऑफ स्टंप के बाहर तीखी गेंदबाजी। रन संख्या 27 रन 5 विकेट के नुकसान पर। इस ओवर के अब जाकर आखिरी गेंद है और इस ओवर में 5 गेंदों में 2 रन आए हैं। शानदार गए, शानदार गए, क्या गेंदबाजी है, नपीटो ने गेंदबाजी है। ओवर की समाप्ति होते हुए 4 ओवर का के समाप्त। अब्दुल कादिर इस मैच के अंदर स्ट्रगल कर रहे हैं, दुविधा में गए, परेशानी में गए। लगातार 3 गेंदें इन्होंने बिंदी गवाई। 4 ओवर का के समाप्त। रन संख्या बैटिंग करने वाली टीम द फिनिशर स्पोर्ट्स 27 रन 5 विकेट के नुकसान पर। दबाव उनके ऊपर बना हुआ है। 12 गेंदों का खेल शेष, 40 रनों की जरूरत है। 12 चेंडूचा के शून्य काय 40 धावांची गरज आहे। कुठे जाऊ नका, पाहत राहा एकत्र आरपीएलचा महासंग्राम 2025 पर्व दुसरं। एक छोटासा ब्रेक घेतोय, ब्रेकमध्ये गाणं घेतोय, गाण्यानंतर पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येतोय। असा गेलो आणि असा आलो। सभी दर्शकों खिलाड़ी का स्वागत है। इस मुकाबले के लिए अंपायर आप देख रहे हैं गोटा भोसले, स्क्वेनिक अंपायर नीलेश टेरो का। गेंदबाजी करने के लिए 5वें ओवर के अंदर अरमान पन्नाई का है। पहली गेंद हवा में गए, रोहित है, रोहित कलमनकर कोई गलती नहीं करने वाले, एक शातिर खिलाड़ी है, ले लिया कैच, एक जबरदस्त कैच, विकेट का पतंग, 6वां विकेट। सफवान बारगिर की पारी का अंत होता बा। एक और झटका, एक और उम्मीद द फिनिशर स्पोर्ट्स की टूटते हुए कहानी में अब जाकर जान डालने का काम गेंदबाज करे। विकेट गिरता हुआ गाड़ी को भी समय मिलने वाला है।
तो पहली गेंद आपने देखी, अरमान पलनाइक एक जबरदस्त खिलाड़ी है, दापोली तालुका हरने के एक जबरदस्त खिलाड़ी है और शानदार खिलाड़ी है। नए बल्लेबाज मैदान के अंदर अब जाकर बैटिंग करने के लिए अमोल 8वें नंबर पर आए हैं द फिनिशियर स्पोर्ट्स की तरफ से। आड़े बटे का इस्तेमाल किया, ऑन साइड पर कहते हुए लॉन्ग ऑन पर खिलाड़ी है राज, कोई गलती नहीं करने वाले हैं। दूसरी गेंद पर दूसरी सफलता और अरमान पलनाइक का सेलिब्रेशन देखने जैसा है। विकेट गिरता हुआ, गाड़ी को भी समय मिलने वाला है। गॉन। एक्शन रिप्लिकेट। अरमान पलनाइक बहुत अच्छी तरीके से गेंदबाजी कर रहे, हैट्रिक ऑन है मैदान के अंदर। विकेट गिरा राज की बात की जाए तो एक अच्छा कैच, एक जबरदस्त कैच बाउंड्री लाइन पर लॉन्ग ऑन पर खड़े हैं। विकेट बहुत महत्वपूर्ण गिरा है। राज डोरलीकर को आप देख रहे हो, सेलिब्रेशन भी बहुत अच्छा था। 2 विकेट लिए 2 गेंदों के अंदर, हैट्रिक ऑन। नए बल्लेबाज मैदान के अंदर चिन्मय बैटिंग करने के लिए आए। नॉन स्ट्राइक पर अब्दुल कादिर है, 2 गेंदों में 2 विकेट गिर चुके हैं। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, ओवर द विकेट। शानदार गए, हैट्रिक लेना चाहते हैं मगर बल्ले पर गेंद सही तरीके से आई नहीं। अब जाकर अगर बात की जाए तो ऑन साइड पर भी खेलने की कोशिश बल्लेबाज की थी और गेंदबाज की यही कोशिश थी कि विकेट पर समाप्त किया जाए, विकेट लिया जाए और इस टूर्नामेंट की हैट्रिक की जाए। इस टूर्नामेंट के अंदर गेंदबाजों में अगर सबसे अच्छा काम किया होगा तो संकेत पवार, मैन फ्रॉम रत्नागिरी, जिन्होंने एक मैच के अंदर 2 ओवर के, एक इनिंग के अंदर 2 ओवर करते, दोनों ओवर मैडन ओवर किए थे। वो इनकी खासियत थी इस टूर्नामेंट की। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार अपने बॉलिंग मान पर। फिलहाल इस ओवर की गेंदों की बात की जाए तो अब जाकर 3 गेंदों का खेल समाप्त है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अरमान पलनाइक, गेंदबाजी करने के लिए थे अब्दुल कादिर ऑन स्ट्राइक, जिनको बाबा के नाम से जाना जाता है। ऑन साइड पर फैली हुई फील्ड आप देख रहे हैं। और चतुराई से खेलते हैं। आपको कोई भी खेल के लिए आपको ऑन रहने की जरूरत है। रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के पर बढ़ती हुई स्कोर कार्ड आप देख रहे हैं 27 रन, माफ कीजिए रन संख्या 29 पर पहुंची है। इस ओवर की अगली गेंद अपने बॉलिंग मार पर बड़ा स्ट्रोक करने की कोशिश। अच्छा मुकाबला मैदान के अंदर, कांटे की टक्कर मैदान के अंदर आप देख रहे हो। फिलहाल थोड़े से आप देख रहे हैं स्कोर ऊपर नीचे भी हो रहा है और यह अच्छी गेंद है हवा में खेलते हुए मिस्टर स्टोक। हवाई सफर है, गेंद के नीचे खिलाड़ी है, कोई गलती नहीं करने वाले गए। एक शानदार कैच होता वहां से बाउंड्री लाइन पर से प्रयाग यादव का आप देख रहे हो, तेजी के साथ आए विकेट का पतंग। इस ओवर के अंदर अरमान पलनाइक ने 3 शिकार किए हैं। अरमान आपने किए हैं 3 शिकार, आपकी मेहनत नहीं जाएगी बेकार। विकेट गिरता हुआ, मधुर संगीत को भी मौका मिलेगा। पहला मुकाबला भी एक तरफा देखने के मिला, दूसरा मुकाबला आप देख रहे हैं गेंदबाजी करने के लिए गेंदबाज कमेंट्री बॉक्स इन की तरफ से अमान बगदादी। आड़े बड़े का इस्तेमाल किया, उड़ाया आसमान की तरफ, दे घुमा के लगा तो 6, ब्यूटीफुल शॉट। अब्दुल कादिर देरी के साथ आए, क्या मैच में रंग लागे ये भी देखना है। गाने को समय मिलने वाला है 6 रन।
द फिनिशर स्पोर्ट्स कॅप्टन आपण नाणेफेकचा कॉल करण्याकरता आमच्या व्यासपीठाचं बोलूया प्लीज. याच्यानंतर मॅच आपला आहे. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो. आपण नाणेफेकचा कॉल करण्याकरता कॉमेंटर बॉक्स बोलूया. रिवर्स करने की कोशिश, धीमी रफ्तार वाली गेंद थी, तैयार थे बाबा गेंद को खेलते हुए डीप दरम्यान बाउंड्री की तरफ स्विच हिट, एक सक्सेसफुल स्ट्रोक, गेंद बाउंड्री के बाहर, 4 रन. का खेल शेष 28 रनों की जरूरत है. एक बड़े मार्जिन के साथ विलास स्ट्राइकर की टीम इस मैच को जीतना चाहती है, मगर एक तरफ जो अब्दुल कादिर खड़े ना, वो मैच में पलटवार करने की कोशिश करे. एक छक्का एक चौका इन्होंने भी लगाया है. वापस तो नहीं आ सकते, मगर जो हारने की जो रन संख्या ना, उसको कम करने की कोशिश है. आप आज लीग का मैच खेल रहे हो और लीग में जो रन संख्या है ना, वो बहुत महत्वपूर्ण है. पॉइंट टेबल बहुत महत्वपूर्ण रहेगा और एवरेज बहुत महत्वपूर्ण है. अक्रॉस द स्ट्रोक चले गए थे, अक्रॉस द स्टंप जाकर ऑन साइड की तरफ नो लुक शॉट जो है वो स्ट्रोक खेलने की कोशिश. और बाबा लगातार हर मुकाबले में इस स्ट्रोक का इस्तेमाल करते गए, इस शॉट का इस्तेमाल करते. गेंद बल्ले पर नहीं आ रही है. आखिरी 2 गेंदों का खेल शेष जीतने के लिए इस मुकाबले के अंदर अगर बात की जाए तो फिलहाल गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. 28 रनों की जरूरत. शानदार गए. टप्पा खाने के बाद गति परिवर्तन है. अमान बगदादी कह रहे आप छक्के चौके लगा सकते तो मैं भी स्टार कास्ट खिलाड़ी हूँ. ये स्टार कास्ट खिलाड़ी, युवा खिलाड़ी में रत्नागिरी जिले के अंदर इनका नाम आता है. दत्तू सावंत है, नाजिम फकी है, अमान बगदादी है, प्रयाग यादव है और ये युवा है, उज्जवल भविष्य है चिपलून का. रत्नागिरी के अंदर इनके भी नाम अब जाकर आगे बढ़ने वाले और टेनिस बॉल में अब जाकर उपलब्धि ज्यादा आई है. अच्छी गेंद आड़े बढ़ने का इस्तेमाल किया. ऑन साइड पर खेलते हुए गेंद तेजी के साथ बाउंड्री के बाहर. आखिरी गेंद पर चौका आया गया, मगर ये मुकाबला फील्डिंग करने वाली टीम विलास स्ट्राइकर ने जीता है. कांग्रेचुलेशन, वेरी वेल डन, ऑल द बेस्ट. टॉस की तरफ भी जाएंगे, मॅन ऑफ द मॅच की तरफ भी जाएंगे, टॉस की तरफ भी जाने बनेगे. नाणेफेकचा कॉल या ठिकाणी केला जाईल. नील नाईट गुहागर, रोहनजी शिंदे साहब और ये भी मुकाबले का आनंद ले रहे हैं. कुंदन रोहिलकर आपको शुभकामना दी आहे, शुभेच्छा दी आहे. आणि रोहनजी शिंदे साहेब खास करून यूट्यूबवरनं मॅचला बघतायत, त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. कारण आज वेळेत वेळ काढून त्यांचा संघ